पुणे अपघात प्रकरणी ससून रुग्णालय प्रशासनाची आजची चौकशी संपली आहे। ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांच्याशी चर्चा करून अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे। ससून ब्लड लॅबचे शिफ्ट सीएमओची डॉक्टर पल्लवी सापळे यांनी समोरासमोर बसून चौकशी केलेली आहे। शिवाय ब्लड लॅबला भेट देऊन डॉक्टर पल्लवी सापळे यांनी या लॅबचं कामकाज जाणून घेतलेलं आहे। चौकशी आणि तपासणीनंतर अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे। ससूनच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी म्हणून सरकारनं 3 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे। ही समिती आज ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसलंय। निलेश करमारे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। निलेश, काय काय घडतंय नेमकं ससूनमध्ये, काय अधिक सांगाल? नक्कीच या ठिकाणी जे प्रशासनाकडून 3 सदस्यीय टीम तयार करण्यात आली होती। या टीमने संपूर्ण ससून परिसराचा आढावा घेतला। ज्या ठिकाणी ब्लड सॅम्पल घेतले त्या ब्लड सॅम्पल विभागात जाऊन तपासणी केली आहे आणि तिथले जे शिफ्ट इन्चार्ज आहेत त्यांची 1 to 1 चौकशी केलेली आहे। त्याचबरोबर ससूनचे जे डीन आहेत काळे त्यांची पण 1 to 1 चौकशी केलेली आहे। समोरासमोर बसून ही चौकशी सुरू झाली होती। आता या संपूर्ण प्रकारामध्ये ही जी टीम आहे त्याची पाहणी संपलेली आहे, तपासणी संपलेली आहे आणि या सगळ्या चौकशीचा जो अहवाल आहे तो आता तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। डीन जे ससूनचे डीन आहेत त्यांच्यासोबत बसून हा अहवाल तयार करण्यात येणार असल्याची आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र या ठिकाणी आजच्या दिवसाची जी चौकशी समितीची जी पाहणी आहे ती या ठिकाणी संपलेली आहे आणि आजच्या दिवसाचा जो अहवाल आहे तो काही वेळामध्ये आता इथं सादर करण्यात येणार आहे। त्यासाठी डीन सोबत चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। बिलकुल, धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।